एका निरुंद नदीच्या किनाऱ्याने खडकाळ घसरड्या कातळावरून जावं लागतं. माझी एकमात्र साथीदार होती ही माझी बंदूक. नमस्कार. आज ऐका श्री केशव दुबे यांच्या हिंदी कथेचा मी केलेला मराठी अनुवाद. गोष्टीचं नाव आहे अक्राळ विक्राळ अस्वलाशी मुकाबला. त्या दिवशी कसल्या तरी सणानिमित्त शाळांना सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी गल्लीतील मुलं जंगूबाबूंच्या घरी एकत्र जमत. व्हरांड्यात घातलेल्या एका मोठ्या लाकडी पलंगावर त्यांची बैठक भरे. बैठकीच्या मधोमध विराजत जंगूबाबू. अंधार पडेपर्यंत इकडच्या तिकडच्या गोष्टी चालत. त्यानंतर संध्याकाळच्या रहस्यमय वातावरणात जंगूबाबू मुलांना शिकारीच्या, जंगलांच्या आणि शिकाऱ्यांच्या नवलकथा सांगत. बहुधा सर्व गोष्टींचे नायक ते स्वतःच असत. सवयीनुसार मध्येच त्यांच्या तोंडून अलगद थापा बाहेर पडत. काही मुलांना त्याच्या खरेपणाबद्दल अणुमात्र संशय वाटत नसे, पण काही मुलं मात्र चलाख होती. खऱ्या खोट्याची भेसळ त्यांच्या लागलीच लक्षात येई आणि ती आडवे तिडवे प्रश्न विचारून जंगूबाबूंना भंडावून सोडीत. आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता जंगूबाबूंच्या तोंडाला अक्षरशः फेस येऊ लागे. अशा वेळेला वैतागून जाऊन ते ओरडत, चला पळा रे, आता अभ्यास करायचा आहे की नाही? खूप वेळ गप्पा मारल्या, आता जरा वाचा काहीतरी. त्या दिवशी अशाच गप्पा टप्पा चाललेल्या होत्या. जंगूबाबू एका जंगलाचा किस्सा सुनवत होते. 3-4 मोठी मुलं तऱ्हेतऱ्हेच्या शंका काढून त्यांच्या बोलण्यात खंड पाडीत होती. जंगूबाबू मोठ्या चिकाटीने त्यांच्या शंकांचं निरसन करीत होते. पण आश्चर्याची गोष्ट ही की गल्लीतील सर्वात वांड मुलं गुल्लू, जुजू चुपचाप बसून जंगूबाबांचा किस्सा तल्लीनतेने ऐकत होते. एवढंच नाही तर मधून जंगूबाबूंचं समर्थनही करीत होते. गुल्लू, जुजू ही काही त्यांची खरी नावं नव्हेत, पण गल्लीत सर्व त्यांना ह्याच नावाने ओळखत. दोघं सख्खे भाऊही होते आणि जानी दोस्तही. इतके एकाग्रचित्त होऊन ते शिकार कथा ऐकत होते की वाटावं की हे खरे जंगूबाबूंचे एकनिष्ठ शिष्य. जंगूबाबू अस्वलाशी पडलेल्या त्यांच्या गाठीची हकीकत सांगत होते. तर बरं का मुलांनो, जंगलातील सर्वात बदमाश जनावर कोणी असेल तर ते अस्वल. फारच दुष्ट प्राणी. इथं पंचमढीमध्ये छोटे महादेवच्या गुहेपलीकडे 1 किलोमीटर अंतरावर जंगलात अजूनही खूप अस्वल आहेत. मोठा महादेव तर शिवरात्रीच्या जत्रेसाठी प्रसिद्धच आहे. छोट्या महादेवाजवळ जत्रा बित्रा नाही भरत. अरे, तिथे जाऊन पोहोचणंच महाकठीण आहे. फारच कमी लोक जातात तिथपर्यंत. मला स्वतःलाही तिथं जायची वाट एका म्हाताऱ्या कोरकू आदिवाशाने सांगितली. एका निरुंद नदीच्या किनाऱ्याने खडकाळ घसरड्या कातळावरून जावं लागतं. माझी एकमात्र साथीदार होती ही माझी बंदूक. घनदाट जंगलातून 4 तास चालत राहिल्यावर अखेर मी छोटा महादेव गाठला. छोट्या महादेवाची गुहा चिंचोळी होत होत खूप आतपर्यंत गेली आहे. असं वाटतं की खूप खोलगट लांबट खडकावर दुसऱ्या खडकाचं झाकण लावलंय. गुहेत शिवलिंगासारख्या प्राचीन आकृतीवर पूजा केल्याची चिन्ह दिसत होती. मी डोळे मिटून महादेवाला नमस्कार केला. तिथली भव्यता, सौंदर्य आणि प्राकृतिक शिल्प ह्यांच्या संगमापुढे मन श्रद्धेनं भरून आलं. त्या उंच खडकाखालून दगडगोट्यातून वाट काढीत डोंगराळ झरा वाहत होता. त्याचा मधुर कलकलनाद ऐकू येत होता. अचानक हळू आवाजातील गुरगुराटानं माझं ध्यान भंग झालं. मी एकदम सावध होऊन मागे पाहिलं.
त्या अवाढव्य खडकाला टेकून एक अक्राळ विक्राळ अस्वल पंजे माझ्या दिशेने परजावीत माणसाप्रमाणे 2 पायांवर उभं होतं. माझ्याकडे पाहत जिभल्या चाटीत उभं होतं. क्षणभर माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. साक्षात मरणच उभं होतं माझ्यासमोर. काळं कभिन्न केसाळ शरीर, तीक्ष्ण दात, टोकदार पंजे आणि छोटे छोटे चमकणारे मण्यांसारखे डोळे. त्या डोळ्यातून धूर्तता टपकत होती. ते अस्वल मजेत काहीही हालचाल न करता स्थिर नजरेने मला न्याहाळत होतं. मी त्याचं सावजस्त होतो. काही क्षण तर मला श्वास घ्यायची सुद्धा भीती वाटू लागली. हातापायात थोडं बळ आलं तेव्हा मी 3 पावलं मागे सरकलो. ते अस्वलही बेटं मोजून 3 पावलं पुढं आलं. त्याच मुद्रेत त्याचं गुरकावणं चालूच होतं. मी प्रयोग म्हणून 1 पाऊल पुढे झालो. तेही तितकंच मागे झालं. अस्वल आपल्या सावजाला खेळवत खेळवत फशी पाडतं ही ऐकीव गोष्ट खरी ठरत होती. त्याला कसलीच घाई गडबड नव्हती, पण मला तर होती. त्याचं जेवण त्याच्यासमोर होतं, पण माझं जेवण माझ्या घरी होतं. माझ्या पोटात कावळे ओरडत होते आणि नसा ह्या विचाराने फाटायच्या बेताला आल्या होत्या की थोड्याच वेळात मी या खविसाच्या पोटात जाणार. मी खांद्यावरच्या बंदुकीला हात घातला. ते पाहून अस्वलानं माझ्या अंगावर उडी मारण्याचा पवित्रा घेतला. बऱ्याच वेळापासून ते मला खेळवत होतं. मी मनातल्या मनात विचार केला, आता खरा डाव सुरू होणार. हा राक्षस मला पंजात पकडून घट्ट दाबेल. मग मला खाली पाडून आपल्या खडबडीत जिभेने चाटून चाटून माझे हात पाय हुळहुळे करून सोडेल आणि मग आपल्या सोयीनुसार मला गट्टम करील. एक धाडसी विचार हाही होता की ह्याला पटकन गोळी घालावी आणि ती नीट निशाणावर बसली तर गोळीच्याच वेगाने आपण सूबाल्या करावा आणि चुकूनही ह्या दिशेकडे पाहू नये. अस्वलाच्या नजरेला नजर भिडवून ठेवताना मला वाटू लागलं, आणखी थोडा वेळ जरी ह्या अस्वलाने माझ्याकडे असं एकटक पाहिलं तर माझी विचारशक्तीच नाहीशी होईल आणि मग मात्र देवच माझं रक्षण करू शकेल. मला ह्या विचारानं थोडं चिडायलाही झालं की हे अस्वल माझ्याकडे अशा मिस्किल नजरेनं पाहतंय जणू काय म्हणतंय की जंगू नावाच्या जगप्रसिद्ध शिकाऱ्याला मी असा चुटकी सरशी उडवीन. वाटलं की जोरात ओरडावं, बेट्या, जर खरं अस्वल असशील तर असं समोरासमोर येऊन होऊन जाऊ दे एकदा सामना. एका प्रसिद्ध शिकाऱ्याची अशी मस्करी करतोस जसा काही मी शिकारी नसून कोणी बकरा आहे. जंगूबाबूंच्या ह्या वाक्यावर बच्चे मंडळी टाळ्या पिटीत जोरजोरात हसू लागली. तशी त्यांना दटावीत जंगूबाबू म्हणाले, खामोश, माझी थट्टा करताय? माहीत नाही मी म्हणणारी मुलं माझं नाव ऐकताच भीतीनं भोकाण पसरतात. हां, तर मी काय सांगत होतो, जंगूबाबू हसून संकटाशी मुकाबला करू शकतो, पण अपमान कदापि सहन करू शकत नाही. तावात येऊन मी डोळे मिटले, विजेच्या वेगाने बंदूक उचलली आणि दुसऱ्याच क्षणी बंदुकीतून गोळी सुटली. गुल्लू जुजूंना आता मात्र राहावलं नाही. त्यांनी एका स्वरात पृच्छा केली, कोणाला मारली गोळी? तर मिळालं, अस्वलाला. आणि कोणाला? डोळे बंद करून गोळी मारली? जुजूने डोळे मोठे करीत विचारलं. तेव्हा शिकारी महाशय म्हणाले, हो, रागाच्या भरात मी नेहमी असंच करतो. त्या राक्षसाच्या उघड्या जबड्यात गोळी घुसली आणि ते प्रचंड धूळ धडामकन खाली पडलं. पण काय हिंमत आहे पहा, सगळं बळ एकवटून ते अस्वल उठलं. तोंडातून रक्ताची धार वाहत असतानाच धावत येऊन त्यानं बंदुकीची नळी आपल्या जबड्यात पकडली
आणि काड दिशी वाकवली. झटके देऊन देऊन ते अस्वल बंदूक खाली पाडायला पाहत होतं. पण मी साऱ्या ताकदीनिशी बंदूक पकडून ठेवली होती. जोरदार संघर्ष चाललेला होता. बंदुकीची गोळी घशात अडकलेली असल्याने अस्वलाला फार त्रास होत होता. हे त्याच्या किंचाळण्यांवरून स्पष्ट दिसत होतं. फार विचित्र परिस्थिती होती. अशा स्थितीत काय करावं हे जिम कार्बेटच्या एका प्रसिद्ध पुस्तकात 35व्या पानावर लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे बरं? आता आठवत नाही नक्की काय लिहिलं आहे ते. ऐकणाऱ्या मुलांच्या छातीत धडधड होत होतं. त्यांनी उत्तेजित स्वरात विचारलं, नंतर काय झालं अंकल? जंगूबाबूंनी एक दीर्घ निश्वास सोडून सांगितलं, काय व्हायचं होतं बाबांनो? त्या गडबडीत बंदुकीची नळी अस्वलाच्या घशात अडकलेल्या गोळीला लागली आणि ती गोळी खणखण खालच्या दगडावर पडली. त्याचा जबडा चांगलाच दुखावला गेला होता आणि माझ्या बंदुकीची नळी पार वाकडी होऊन बसली होती. अस्वल मान खाली घालून एका फांदीला आपलं रक्तबंबाळ तोंड रगडत उभं राहिलं. मी बंदूक ठोकत उभा राहिलो. बिचारं अस्वल आणि बिचारा मी. आता ते मला खाऊ शकत नव्हतं की मी त्याला बंदूक मारू शकत नव्हतो. काही मुलांनी अविश्वासाने जंगूबाबूंकडे पाहून ओरडा केला, अशक्य आहे. जखमी जनावर कधी असं गप्प बसतं का? गुल्लू जुजू त्या मुलांवर खेकसले. चुपचाप गोष्ट ऐका. इतके मोठे शिकारी कधी खोटं बोलतील होय? जंगूबाबूंनी एक वार प्रशंसात्मक दृष्टीने गुल्लू जुजूकडे पाहिलं आणि मग छाती फुगवीत पुढे म्हणाले, माझ्यात आणि अस्वलात मग युद्धविराम झाला. तसा अवघड मुकाबला होता, पण आम्ही दोघंही तोडीस तोड ठरलो. अस्वलानं माझ्याकडं पाहिलं नाही, मग माझं तरी काय अडलंय त्याच्याकडे पाहायचं? ते आपल्या रस्त्यानं निघून गेलं. मीही परतीचा रस्ता पकडला. पण येताना मनात सारखी धाकधूक होती. एक तर ते अस्वल जखमी झालेलं होतं, त्यामुळं त्यानं अचानक हल्ला केला तर काय करायचं हा प्रश्न होताच. कारण बंदूक तर एकदम कुचकामी झाली होती. कसा बसा घरी येऊन पोहोचलो झालं. किती अविश्वसनीय मुकाबला होता. आज मी सांगितलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. तुम्ही लोकच तर आता शंका कुशंका काढीत होता. जंगूबाबू खिन्न होऊन गप्प बसले. यावर गुल्लूने त्यांना धीर दिला. असं काय म्हणता अंकल? आम्हाला तर 100% खरी वाटते तुमची गोष्ट. दुसऱ्यांना मारा गोळी. जंगूबाबूंनी गहीवरून जाऊन गुल्लू जुजूंची पाठ थोपटली. बाकीची मुलं आ वासून तिघांकडे बघत राहिली. 4-5 दिवसांनंतरची गोष्ट. एका रविवारी जंगूबाबूंच्या बैठकीत पांडे पोस्टमास्तर, बँड जमादार चौधरी, हेडमास्तर बशीर मिया, डेपोवाले लालसाहेब आणि जंगूबाबूंचा लाडका कुत्रा टॉमी बसलेले होते. गुल्लू आणि जुजू तिथे येऊन गंभीर स्वरात म्हणाले, अंकल, कोणीतरी हे पाकीट आणून दिलं आम्हाला. म्हणाले की हे जंगूबाबूंना नेऊन द्या. जंगूबाबू मिशांना पीळ भरीत म्हणाले, काय बंद पाकीट? एखाद्या वाघाला मारायची विनंती असेल आणि काय? शिकाऱ्यांना तर श्वास घ्यायची फुरसत देत नाहीत लोक. त्यांनी मोठ्या दिमाखात पाकीट फोडलं. आत एक तुटलेली गोळी होती. तिच्याबरोबर एक चिठ्ठी पण होती. जंगूबाबू जोरजोरात चिठ्ठी वाचू लागले. प्रिय शिकारी महाशय, तुमचा माझा सामना झाला होता, पण लोक त्यावर विश्वास ठेवीत नाहीत. सोबत तुम्ही माझ्या जबड्यात घुसवलेली गोळी पाठवीत आहे. ती गोळी तुम्ही अस्वलाशी झालेल्या सामन्याचा पुरावा म्हणून लोकांना दाखवू शकता. छोट्या महादेवाच्या बाजूस या. कधीतरी परत गाठ भेट होईलच.
तुमचा मित्र अस्वल. जंगूबाबूंची दोस्त मंडळी खो खो करून हसू लागली. जंगूबाबू वेताची छडी घेऊन गुल्लू जुजूंच्या मागे धावले. पण ते बिलंदर जंगूबाबूंच्या हातावर तुरी देऊन केव्हाच पळून गेले होते. लांबून मुलांच्या खिदळण्याचा आवाज येत होता. जंगूबाबूंनी रागारागाने टॉमीला मुलांवर छू करून सोडलं. पण त्यानंही करत लाजून त्यांच्या पायात तोंड खुपसलं. आत्ता तुम्ही ऐकलेली गोष्ट कुमार मासिकाच्या जून 1983च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. आवडली ना तुम्हाला गोष्ट? आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि हो, आमच्या अथकथा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया एका नवीन गोष्टीबरोबर. नमस्कार.